नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराज काका घरी आलेले असतात आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम किल्लेदारांच्या दारावर असते. तर इन्स्पेक्टर सावंत आता आवाज देत म्हणतात, नागराज किल्लेदार. आता मात्र नागराज काकांची झोप उडते. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते उठून उभे राहतात आणि म्हणतात, हो मी का. आता मात्र प्रतिमा आत्याही घाबरून गेलेल्या असतात. तर आता इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम किल्लेदारांच्या घरात येत नागराज काकांना म्हणतात की 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या फॅमिलीला अपघात घडवून मारण्याचा प्रयत्न केलात. या प्रकरणी आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. आता हे ऐकल्यानंतर नागराज काकांना चांगलाच घाम फुटलेला असतो. प्रतिमा नागराज काकांकडे पाहू लागतात. तर इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना म्हणतात की आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहोत. तर त्याच वेळी सायली, अर्जुन तिथे आलेले असतात. आता सायली, अर्जुन येताच प्रतिमा आत्या त्यांच्याकडे पाहू लागतात. त्यांनाही काही कळत नसतं की नक्की काय घडत आहे. तर नागराज काका म्हणतात, हे काय बोलताय तुम्ही. आणि अहो तुम्ही असं कसं बोलू शकता. रविराज किल्लेदार हा माझा भाऊ आहे आणि मी माझ्या फॅमिलीला, माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न करेन. काय बोलताय तुम्ही. तुम्हाला तरी कळतंय का. सायली, अर्जुन हे काय बोलतात कळतं का. आता नागराज काका पूर्णपणे घाबरून तर गेलेले असतात. तर आता रविराज सर घरी येताच इन्स्पेक्टर सावंत यांना पाहतात आणि इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतात, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे म्हणजे नक्कीच आमच्या नागराजने काहीतरी केलं असणार आणि म्हणूनच तुम्ही इथे आले असणार. एवढं मात्र नक्की. नागराज बोल आता तू काय केलेस. नागराज काका म्हणतात, दादा अरे बघ ना, हे माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. पण मलाच कळत नाही की असं का बोलत आहे. यांच्या हातात कुठला पुरावा आहे आणि असे खोटे आरोप हे कसे करू शकतात. तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत यांना काय सांगायचं आहे ना ते सांगितलं आहे आम्ही. नागराज काका, त्यामुळे तू शांत राहशील ना तेवढंच बरं. तर अर्जुनला रविराज सर विचारतात, अर्जुन काय झाले नक्की. इन्स्पेक्टर सावंत नागराजला पकडण्यासाठी का आलेत. तर अर्जुन म्हणतो, सीनियर आतापर्यंत आपण 22 वर्षांपूर्वी तुझा अपघात घडवून आणणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घेत होतो. आता तोच मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी नसून नागराज काकाच आहे. हे ऐकल्यानंतर रविराज सरांनाही धक्का बसतो. रविराज सर नागराज काकांना म्हणतात, नागराज मी हे काय ऐकतोय हे सगळं काही तू घडवून आणलेस. नागराज काका आता चांगुलपणाचा आव आणत म्हणतात, दादा मी असं का करेन. मी असं काहीही केलं नाही. मलाच कळत नाहीये की हे सर्वजण माझ्यावर आरोप का करत आहेत. आणि सायली, अर्जुन तुम्ही मस्करी करताय ना, पण प्लीज अशी मस्करी करू नका. अरे अशी जीवघेणी मस्करी कोणी करतं का. आणि आता तर नाहीच नाही. अरे इथे सुमनची अवस्था बघा. तिला याचा सगळ्याचा त्रास होईल याचा तरी विचार करा. आणि तिच्या समोर तुम्ही माझ्यावर असे नको नको ते आरोप करताय. अरे या सगळ्यामुळे तिला जर अजून त्रास झाला तर ते मला सहन नाही होणार. सायली, अर्जुन प्लीज माझी अशी मस्करी करू नका. तर रविराज सर म्हणतात, नागराज एक गोष्ट लक्षात घे. अर्जुन पुराव्याशिवाय कोणतेही आरोप करणार नाही. नक्कीच तू काहीतरी केलं अशील आणि म्हणूनच अर्जुन इथे पोलिसांना घेऊन आला आहे. नागराज काका म्हणतात, दादा अरे तुला तर माहीतच आहे ना, महिप्त शिकरेने कबूल केलंय की तुमचा अपघात घडवण्यामागे त्याचा हात आहे. त्यानेच 22 वर्षांपूर्वी तुमचा अपघात घडवून आणला होता आणि तरी सुद्धा हे माझ्यावर आरोप करत आहेत. सायली म्हणते, हो केलं होतं. महिप्त शिकरेने कबूल केलं होतं. तेव्हा त्याने हेही कबूल केलं होतं की 22 वर्षांपूर्वी हा अपघात त्याने एकट्याने घडवून आणला नव्हता. त्याला कोणीतरी सुपारी दिली होती आणि ती सुपारी देणारी व्यक्ती तुम्हीच आहात. नागराज काका आता मात्र नागराज काका सायलीच्या अंगावर धावून येतात आणि म्हणतात, तू काहीही बोलणार आहेस का आणि तुझं बोलणं आम्ही ऐकून घ्यायचंय का. माझ्यावर खोटे आरोप करू नकोस. दादा यांचं काही ऐकून घेऊ नकोस. मला माहीत आहे ना हे सगळं
काही यांचं नाटक चालू आहे मला अडकवण्यासाठी. यांच्या अगोदरपासूनच माझ्यावर राग होता. एक नंबरचे खोटारडे आहेत ते. दादा यांच्या बोलण्यावर तू अजिबातच विश्वास ठेवू नकोस दादा. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, असं म्हणत नागराज काका रविराज काकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असतात. आता सायली अर्जुनवर झालेले आरोप प्रतिमा आत्यांना सहन होत नाहीत. प्रतिमा आत्या म्हणू लागतात, भाऊजी तुम्ही आता सायली अर्जुनवर आरोप करू शकत नाहीत. खरं तर त्यांचा तुमच्यावर पहिल्यापासून राग नाहीये, तर तुम्ही सुमनला मारहाण करायचा आणि तेव हापासून घरातील प्रत्येकाला तुमचा राग येत आहे. आणि मला आत्ता कळते की तुमची पापं तेवढ्यावरच थांबली नाहीयेत. प्रतिमा आत्या पुढे काही बोलतील आणि म्हणूनच नागराज काका रडण्याचं नाटक करतात आणि म्हणतात, वहिनी आता तू सुद्धा यांच्यावर विश्वास ठेवणार आहेस का वहिनी? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का वहिनी? अगं तू सुद्धा माझ्यावर आरोप करतेस. प्लीज माझं ऐकून तरी घे मी काय सांगतोय. आता मात्र रविराज सर नागराज काकांवर चिडतात आणि म्हणतात, नागराज गप्प बसायचं. सायली अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत पुराव्याशिवाय इथे आले नाहीत. इन्स्पेक्टर सावंत आता तुम्हीच सांगा की तुम्ही इथे नक्की का आलात? असा कोणता पुरावा तुमच्या हाती आहे की तुम्ही आमच्या नागराजला अटक करण्यासाठी इथे आला आहात? अर्जुन अरे कोणता पुरावा हाती लागला आहे की त्यामुळे तू असा ठामपणे सांगू शकतोयस की माझा अपघात, माझ्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न नागराजनेच केला आहे? तुम्हाला असा कोणता पुरावा सापडला आहे की त्यामुळे तुम्ही नागराजला अटक करायला इथे आला आहात? तर अर्जुन म्हणतो, सीनियर मी तुला सगळं काही सांगतो. त्या अगोदर एक गोष्ट सांगतो की आम्हाला पूर्ण खात्री होती की महिप्त शिकरे आणि नागराज काका यांची मैत्री अजूनही आहे. अजूनही नागराज काका त्या महिप्त शिकरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत हे हाला चांगलंच माहीत होतं. आता घडलेला सर्व प्रकार अर्जुन रविराज सरांना सांगू लागतो. ज्यावेळी महिप्त शिकरेंना अटक करण्यात आली होती त्याचवेळी नागराज काका बाहेरून इशायानेच त्यांना गप्प करत असतात आणि त्याचवेळी अर्जुनला डाऊट आलेला असतो की या सगळ्यामध्ये महिप्त शिकरेंना नागराज काकांचे नाव तर सांगायचं नसेल ना, परंतु ही शंका खरी ठरलेली असते ती म्हणजे काव्या आणि भूमीमुळे. कारण ज्यावेळी काव्याने नागराज काकांचं बोलणं ऐकलेलं असतं त्यावेळी ते सगळं काही तिने सायली अर्जुनला सांगितलेलं असतं. तर भूमी ही म्हणालेली असते की हो मी सुद्धा नागराज काकांच्या मोबाईलमध्ये सुमन काकूंचा व्हिडिओ पाहिला आहे. आणि हे सगळं ज्यावेळी सायली अर्जुन सांगत असतात त्यावेळी रविराज सरांना धक्काच बसतो. तर अर्जुन पुढे म्हणतो, ज्यावेळी भूमी आणि काव्याने आम्हाला हे सगळं सांगितलं त्यानंतर आम्हाला सुमन काकूंचा व्हिडिओ पाहायला मिळाला. सुमन काकूंची अवस्था आमच्या लक्षात आली. त्या कुठे असतील हे आम्ही लोकेशननुसार तिथपर्यंत पोहोचलो आणि सुमन काकूंच्या लोकेशनवर पोहोचल्यावर कळालं की नागराज काका ज्यावेळी इथे आले होते त्यावेळी सुद्धा हेच लोकेशन होतं. आणि ज्यावेळी आम्ही सुमन काकूंना सोडवलं त्यावेळी सुमन काकू स्वतः म्हणाल्यात की आमचे हे मला इथपर्यंत घेऊन आलेत. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका हे सगळं काही खोट ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, तुम्ही काहीही बरणार आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. सायली अर्जुन तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही ही जी काही गोष्ट सांगताय त्यावर दादा विश्वास ठेवणार आहे का? तर आता सायली नागराज काकांना सडेतोड उत्तर देत म्हणते, नागराज काका तुम्हाला काय वाटतंय की आम्ही खोट बोलतोय का? आम्ही खोट बोलत असू बरं ठीक आहे, पण तुमची बायको तर खोट बोलणार नाही ना? तर नागराज काका म्हणतात, ही काय बोलणार आहे इन्स्पेक्टर? हिच्यावर विश्वास ठेवू नका कारण हिचं डोकं ठिकाणावर नाहीये. आता काय बोलते तर 5 मिनिटांनी तिला काहीच माहीत नसतं कारण तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तर आता सुमन काकू मोठ्यानेच म्हणतात, मी काही विसरले नाही, माझं सगळं काही लक्षात आहे आणि ही गोष्ट तर मी विसरणारच नाही की मला महिप्त शिकरेने नाही तर तुम्ही किडनप केलं होतं. आता
मात्र नागराज काकांना चांगलाच घाम फुटलेला असतो. नागराज काका म्हणतात, काहीही काय बरळतेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं, तुला काही आठवत नाहीये. तू काहीही बोलू नकोस. जरा शांत बसशील का? इन्स्पेक्टर सावंत, हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हिच्या बोलण्यावर तर अजिबातच नाही. कारण हिच्यावर आता डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे, सायकॉलॉजिस्टची ट्रीटमेंट चालू आहे. तुम्हाला खोट वाटतंय का? हे बघा, मी आता गोळ्या आणण्यासाठीच गेलो होतो. हे बघा गोळ्या, असं म्हणत आता नागराज काका त्या गोळ्यांचं पॉकेट इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे देतात. तर अर्जुन म्हणतो की नागराज काका, मी तुला अजूनही सांगतोय की सुमन काकूंना काहीही झालं नाही तर. आता हे ऐकताच नागराज काका अर्जुनकडे पाहतात. तर रविराज सर अर्जुनला म्हणतात, हे कसं शक्य आहे? डॉक्टर सुनीता यांनी स्वतः सुमनला चेक केलं आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं आहे की सुमन हळूहळू बरी होईल. तोपर्यंत हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आणि त्या सगळ्यामुळे तिला त्रास होत आहे. परंतु सायली, अर्जुन, तुम्ही असं का बोलत आहात? तर सायली म्हणते, रविराज काका, ते सगळं काही डॉक्टर सुनीता यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सांगितलं होतं, असं म्हणत सायली आता घडलेला सर्व प्रकार रविराज सर, प्रतिमा, आत्या यांना सांगू लागते. सायली, अर्जुन अगोदरच डॉक्टर सुनीता यांना भेटलेले असतात आणि त्यावेळी त्यांनी त्यांना सांगितलेलं असतं की आम्हालाही मारण्याचा प्रयत्न केला. अगं, आपलं सोड, आपल्या तन्वीलाही मारण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत रविराज सर आता नागराज काकांना लातेने तुडवत असतात. रविराज सर म्हणू लागतात, अरे आमच्या नाही तर तन्वीचा तरी विचार करायचा होता. अरे, ती तुझ्यावर किती प्रेम करायची, किती जीव लावायची. अरे, तू घरी आल्याशिवाय ती कधी जेवायची नाही. बरं नसताना तुझ्या हातूनच औषध प्यायची सतत. तिला तिच्या काकाजवळ हवा असायचा सतत. तिला तिच्या काकासमोर हवा असायचा आणि तिलाच तू मारण्याचा प्रयत्न केलास. रविराज सरांना खूप त्रास होत असतो. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, सर प्लीज, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, स्वतःला सावरा. रविराज सर म्हणतात, कसं सावरू सांगा ना? या माणसावर मी माझ्या स्वतःपेक्षाही जास्त प्रेम केलं, याच्यावर विश्वास ठेवला, कधीच याच्यावर अविश्वास दाखवला नाही. याला काय हो नको ते सगळं देत आलो. कधीच त्याला विचारलं नाही की तुला हे कशासाठी हव्य, काय याचं करणार आहेस. आणि याने आतापर्यंत बिझनेस केले, त्याच्यावर लाखो पैसे मी उधळलेत, परंतु कधीच मी त्याला म्हटलं नाही की तुझा हा बिझनेस यशस्वी ठरलाच नाही. कधीच त्याला जाब नाही विचारला आणि यानेच या सगळ्याचे असे पांग फेडलेत, असे ऋण फेडलेत. त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, माझं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत रविराज सर नागराज काकांना चांगलंच तुडवतात. परंतु या सगळ्यात त्यांना मात्र खूप त्रास होत असतो. त्यांना एवढा त्रास होतो की त्यांचे हातपाय थरथरू लागतात. या सगळ्यामध्ये आपल्या भावानेच आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला, ही गोष्टच त्यांच्या मनाला सहन होत नसते. आता अर्जुन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतो. तर आता रविराज सर म्हणू लागतात, इन्स्पेक्टर सावंत, आत्ताच्या आत्ता या माणसाला इथून घेऊन जा. एक क्षणभरही हा माणूस माझ्या डोळ्यासमोर नको आहे. रविराज सरांना आता अर्जुन शांत करतो. त्यांना बसवतात. प्रतिमा, आत्या त्यांना पाणी देतात आणि म्हणू लागतात, तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्लीज, या सगळ्यातून तुम्ही स्वतःला सावरा. तर नागराज काका म्हणतात, दादा प्लीज असं करू नकोस, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर आता रविराज सर म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत, प्लीज प्लीज या माणसाला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा. आता अर्जुन नागराज काकांची कॉलर पकडतो, त्यांना उठवतो आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्या हातात देत म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, अगोदर बेड्या घाला या माणसाच्या हातात, असं म्हणत आता बेड्या घालत इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना तिथून घेऊन जात असतात. नागराज काका आवाज देत म्हणतात, दादा प्लीज थांबव यांना, प्लीज मला वाचव. आणि मी यात काहीही केलं नाही. परंतु रविराज सर नागराज काकांकडे साधे पाहतही नाहीत, कारण आपल्याच भावाने आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला, ही गोष्टच त्यांना सहन होत नसते. या सगळ्यात त्यांना खूप त्रास होत असतो. प्रतिमा, आत्या सुमन काकू त्यांना सावरण्याचा
प्रयत्न करत असतात. इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना फरफटत घेऊन तर गेलेले असतात, परंतु इकडे मात्र रविराज सरांची तब्येत बिघडलेली असते. सायली, अर्जुन आणि घरातील सर्वच जण मिळून त्यांना सावरण्याचा, त्यांना या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. रविराज सरांची ती अवस्था पाहून सायलीला त्यांची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं तर प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, अगं सायली, अर्जुन घरी आले नाहीत, कुठे आहेत ते? तर कल्पना ताई म्हणतात, हो मी सुद्धा त्यांचीच वाट पाहत आहे. मला म्हणालेत की आम्ही महत्त्वाच्या कामासाठी जात आहोत, परंतु अजूनपर्यंत घरी आले नाहीत. मला तर यांची काळजी वाटत आहे. आता खूप उशीरही झालाय, परंतु अजूनपर्यंत ही मुलं घरीच आली नाहीत आणि जाताना ते टेन्शनमध्ये होते असं मला वाटतंय. प्लीज तुम्ही फोन कराल का अर्जुनला आणि विचाराल का कुठे आहेत? तर आता प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं तू शांत हो, अगं येतील, ते त्यांच्या कामासाठीच गेले आहेत ना, मग काम पूर्ण झाल्यानंतर घरी येतील, तू नको काळजी करूस. इकडे मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता सायली, अर्जुन नक्की कोणत्या कामासाठी गेले आहेत याचा प्रिया विचार करू लागते. प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, अगं तू एवढी काळजी का करतेस? ते लहान आहेत का, ते घरी नक्कीच येतील, तू नको एवढा विचार करूस. तर कल्पनाताई म्हणतात, नाही हो, तरी सुद्धा माझ्या जीवाला घोर लागला आहे, प्लीज तुम्ही फोन कराल का? प्रतापराव म्हणतात, आपण थोडा वेळ वाट पाहू, नाही तर मग मी अर्जुनला फोन करेन. हो चालेल ना? तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत आता दोघंही सायली अर्जुनची वाट पाहत असतात. तर प्रिया म्हणू लागते, हे दोघं नक्की कुठे गेले असतील, अजूनपर्यंत घरी आले नाहीत. मला वाटतं त्या सुमनची चौकशी करायला गेले असतील. आजकाल तिचं जास्तच कौतुक चालू आहे, जाऊ देत तिच्या निमित्ताने. सायली, अर्जुन माझी चौकशी करत नाहीत ना, म्हणजे झालं. असं म्हणत प्रिया खुश होते. तर दुसरीकडे खूप वाईट वाटतं खरं तर. असं करायला सांगणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे, परंतु शेवटी गुन्हेगाराला शोधून काढायचं असेल तर हा मार्ग स्वीकारावाच लागेल आणि म्हणूनच आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही आम्हाला मदत कराल ना? त्यावेळी डॉक्टर सुनीता यांनी सायली अर्जुनला मदत करायचं आश्वासन दिलेलं असतं आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळलेलाही असतो. घरी येऊन सुमन काकू यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यांची तब्येत ठीक नाही आहे आणि त्यांना गोळ्या द्याव्या लागतील असं म्हणत काही गोळ्याही दिलेल्या असतात. तर आता सायली सर वान्नाच सांगते की सुमन काकूंवर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू नाहीये, तर या ज्या गोळ्या आहेत त्या विटामिनच्या गोळ्या आहेत असं म्हणत सायलीने आता त्या गोळ्यांबद्दलचाही खुलासा केलेला असतो. आता इन्स्पेक्टर सावंत त्या गोळ्या चेक करतात आणि रविराज सरांना म्हणतात की हो, या गोळ्या विटामिनच्याच आहेत. आता मात्र नागराज काका रागाने सुमन काकूंकडे पाहतात, त्यांच्यावर चिडतात आणि म्हणतात, सुमन, तू हे सगळं काही नाटक केलेस, मला फसवण्याचा प्रयत्न केलायस. आता सुमन काकू सडेतोड उत्तर देत म्हणतात, का नाटक फक्त तुम्हालाच करता येतं का? सभ्य असल्याचं नाटक, बायकोची काळजी असल्याचं नाटक, एवढंच काय? तर भावावर प्रेम असण्याचं नाटक. आता मात्र रविराज सर रागानेच नागराज काकांकडे पाहतात. सुमन काकू खूप चिडलेले असतात, कारण नागराज काकांची कृत्य सुमन काकूंना माहीत असतात. पण आता ही सर्व नाटक तुमच्यावरच उलटली आहेत, हे विसरू नका. तर आता रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तुला हे इन्व्हेस्टिगेशन सुरू करावंसं का वाटलं? तर अर्जुन म्हणतो, सिनियर, आम्हाला डाऊट आला होता की तुमच्या अपघातामध्ये नागराज काकाचाच हात असू शकतो, आमचा असा संशय होता. तर इन्स्पेक्टर सावंत रविराज सरांना म्हणतात, पण सर आता हा संशय नाही, तर आता हे सगळं खरं आहे, कारण तुमच्या भावाविरुद्ध आमच्या हाती तसा पुरावा आहे. आता हे ऐकताच रविराज सर इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे पाहू लागतात. इकडे मात्र नागराज काकांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना चांगलाच घाम फुटलेला असतो, ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता कसं सर्वांना गुंडाळायचं याचाच विचार
त्यांच्या मनात चालू असतो. नागराज काका घाबरतच इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतात, पुरावा कोणता? पुरावा दाखवा ना. तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे की तुम्ही माझ्यावर असे खोटे आरोप करत आहात? तर अर्जुन म्हणतो, सिनियर नागराज काकाने स्वतः सुमन काकू समोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. रविराज सर म्हणू लागतात, मी वकिली करायला गेलो होतो, शिक्षणासाठी गेलो होतो. तेव्हा एक गोष्ट शिकलो होतो की समोरच्या पुराव्यांवर विश्वास ठेवायचा, फक्त पुराव्यांवरच नाही तर तिथल्या आतमधल्या बारकाईन गोष्टींवरही विश्वास ठेवायचा, त्याही समजून घ्यायच्या. परंतु हे सगळं करत असताना मी मात्र भावाच्या बाबतीत हे सगळं काही करायचं विसरूनच गेलो. अर्जुन, मी कॉलेजला असतानाच आमचे आईवडील गेले. त्यानंतर नागराजचं शिक्षण बाकी होतं. त्याचं शिक्षण मी पूर्ण केलं. त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासू दिली नाही. सगळ्या गोष्टी मी पुरवत गेलो, त्याचे लाड करत गेलो. परंतु चांगुलपणा मात्र शिकवायचा राहूनच गेला. त्याने हे सगळं काही का केलं मला नाही माहीत. तर प्रतिमा आत्या म्हणतात, मलाही तेच कळत नाहीये की हे सगळं काही भाऊजींनी का केलं असावं. अर्जुन म्हणू लागतो, कळेल आपल्याला लवकरच सगळं काही कळेल. पण त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की एवढं सगळं करूनही मला पैसा मिळालाच नाही, म्हणजे याचा अर्थ सिनियर हे सगळं काही त्याने तुझ्या प्रॉपर्टीसाठीच केलं असावं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सर्वच जण किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. तर आता अर्जुन सर्वांनाच म्हणतो की आपण 22 वर्षांपूर्वी सिनियरचा अपघात कोणी घडवून आणला, त्याचा मास्टरमाइंड शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तर आता पूर्णा आजी विचारतात, मग आहे कोण? तर आता रविराज सर स्वतःच म्हणतात, नागराज किल्लेदार. आता हे नाव ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. प्रियाच्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर दुसरीकडे आता साक्षी बातम या पाहत असते. तर मीडियाची माणसं आता ही बातमी जाहीर करत म्हणतात, प्रख्यात वकील रविराज किल्लेदार यांच्या भावाला नागराज किल्लेदार यांना आत्ताच अटक करण्यात आली आहे. आता हे ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे रविराज सर स्वतःला रूममध्ये कोंडून घेतात. सर्वजण दरवाजा वाजवण्याचा, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु रविराज सर काही बाहेर येत नाहीत. परंतु ज्यावेळी सायली बाबा अशी हाक मारते, तेव्हा मात्र रविराज सर बाहेर येतात. ते दरवाजा उघडतात. तर आता नक्की पुढे काय घडेल? सायली हीच त्यांची मुलगी आहे, हे सत्य सर्वांसमोर येईल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.